हॅलो मित्रांनो, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या इग्नाइट बँकिंग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आले तुमच्यासाठी तर तो स्पेशली आहे की बँकिंग मध्ये आता जे सध्या 2025 मध्ये ज्या एक्झाम्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये रिझनिंगचं जे बदलतं स्ट्रक्चर आहे, रिझनिंगचा वेटेज बदललेला आहे लक्षात. सो रिझनिंगची प्रिपरेशन आपण आता येणाऱ्या एक्झाम्स मध्ये कसं करू शकतोय. आपल्यापैकी भरपूर सारे मित्र असे असणार आहेत की जे काही बिगिनर्स आहेत, काही 6 महिने झाली प्रिपरेशन करतायत. तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे मिनिमम 1 वर्ष झाले अभ्यास करतात. सो रिझनिंगचा आपल्याला या ठिकाणी रिझनिंग जो आहे तो आपल्याला बूस्ट कसा देऊ शकतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व गोष्टी रिगार्डिंग रिझनिंग आणि बारीक सारीक गोष्टी पाहणार आहोत. लक्षात, स्पेशली आज आपण आपल्या लेक्चरमध्ये काही गोष्टी कव्हर करणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे बँक एक्झाम मध्ये रिझनिंगचं वाढलेलं महत्व. दुसरं, रिझनिंगच्या मागच्या वर्षाचा टॉपिक वाईज वेटेज किती होता लक्षात, म्हणजे मागच्या 2-4 वर्षांमध्ये रिझनिंग जे आहे तर प्रत्येक सेक्शन मधून किती किती क्वेश्चन्स आलेले होते. याची फार गरज आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो. याची का गरज आहे, कारण आता आगामी खूप साऱ्या परीक्षा आहेत. या एक्झाम्स मध्ये तुम्हाला नेमका प्लस पॉईंट कसा राहणार आहे लक्षात, त्यांची मेंटॅलिटी काय आहे आयबीपीएसची आणि त्या अनुषंगाने तुम्हाला रिझनिंग कसा फायदेशीर ठरणार आहे, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आगामी येणाऱ्या बँक परीक्षेमध्ये रिझनिंगची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग काय असलं पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर बँक एक्झामच्या तयारीचा इतर एक्झाम्सला फायदा कसा होणार आहे याबद्दल बोलायचंय. नंतर बुक्स आणि मटेरियल आहे आणि त्याच्यानंतर आहेत अपकमिंग एक्झाम्स जे आहेत. सो आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी लक्षात मी पुन्हा एकदा समजावून सांगतो की तुम्हाला माहिती नसेल तर मी पुन्हा एकदा समजावून सांगतो की आपल्या सर्वांची युट्यूबला लाईव्ह सेशन सुरू आहे. लक्षात, नरेंद्र सरांचं सुरू आहे सकाळी द हिंदूचं, त्याच्यानंतर आहे आपल्या लाडक्या अमोल गाडेकर सरांचं अबाउट करंट अफेअर आहे, त्याच्यानंतर आहे मॅथ्स आणि त्याच्यानंतर आहे रिझनिंगचं. संध्याकाळी 8 ते 9 ला रिझनिंगचं म्हणजे माझं आहे आणि त्याच्यानंतर आहे 9 वाजता मकरंद सरांचं गणिताचं. ठीक आहे. सो काही डाऊट्स जर तुम्हाला असतील ना, बघा एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच 2 गोष्टी बोलतोय की आम्ही जितकेही कामं करतोय, आमचं जेवढंही मेन टार्गेट आहे, मी असो किंवा कुठलीही फॅकल्टी असू द्या, कुठलीही महाराष्ट्रातली जी युट्यूबवरची असणार आहे, मेन कन्सर्न हा आहे की तुम्हाला बेनिफिट व्हायला हवा. आणि जर तुम्हाला जेन्युइन बेनिफिट होत असेल, जर तुम्हाला वाटत असणार आहे, तर कमेंटमध्ये त्या गोष्टी लिहत चला. याच्याने थोडंसं मोटिवेशन आम्हाला मिळत राहतं लक्षात. आणि व्हिडिओ प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असं जाणवलं की नाही सर मला याच्यामध्ये असं असं जाणवत आहे, तर तुम्ही चर्चा करू शकतात याच्यावर ना. चला, हरकत नाही. सो आपण सगळ्यात पहिले मला तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत की आता अपकमिंग एक्झाम्स कोणत्या कोणत्या आहेत 2025 मध्ये लक्षात. मला असं वाटतं की बरेचसे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडे हा डेटा असेलच, पण भरपूर लोकांना एवढं क्लॅरिटीनं माहिती नसणार आहे. म्हणून मग मी काही गोष्टी जरा समजावून सांगतो. सगळ्यात महत्वाचं, आयबीपीएस आरआरबीची जी एक्झाम आहे जरा लक्षात ठेवा. आयबीपीएस आरआरबीची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आहे पीओ आणि त्याच्यामध्ये आहे क्लर्क. आपण बोलतोय प्रिलिम्स बद्दल, तर तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. 27 जुलै आहे, त्याच्यानंतर जुलैच्या नंतर आहे ऑगस्ट आहे लक्षात, 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर पीओच्या नंतर क्लर्कच्या तारखा आहे. तुम्ही पाहू शकता सलग तारखा आहेत लक्षात, सलग तारखा आहेत. आयबीपीएस क्लर्कची एक्झाम आहे बघा, इथं पीओ आणि क्लर्क आहे, ही आहे फक्त प्रीची, त्याच्यानंतर आहे मेन्सच्या तारखा. सो सर्वच्या सर्व गोष्टी या ठिकाणी डिटेल दिलेल्या आहेत. या बारीक बारीक गोष्टींकडे जरा लक्ष ठेवा. इथंही लिहिलेलं आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन ज्या डेट्स आहेत तर त्या कुठल्या कुठल्या आहेत. तर मला असं वैयक्तिक वाटतं एवढ्या एक्झाम तुमच्या आता फोकसमध्ये आहेत. आयबीपीएस आरआरबी आहे, क्लर्क आहे, आयबीपीएस पीओ आहे, आयबीपीएस ची एसओ आलेली आहे आणि एसबीआय ची क्लर्क आलेली आहे. सो एवढ्या एक्झाम सध्या तुमच्यासाठी आता टार्गेट मोडमध्ये आहेत. आता भरपूर लोकांचा मुद्दा असा आहे की यांना आपण बसवायचं कसं. तर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा जरा लक्षात ठेवा. परीक्षांचा जो टायमिंग आहे, आता तुम्हाला एकच काम आहे की कोणती परीक्षा, यांचा सिक्वेन्स तर ठीक आहे. एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही लोक बाळांनो स्टडी करतात ना, तर स्टडी आपण कोणत्याही गोष्टीचा 100% करतो लक्षात. एकच गोष्ट आहे, आपण ह्युमन आहोत, आपलं एकच काम आहे की जी गोष्ट डोळ्याच्या समोर आहे लक्षात, तर त्याला पकडून आपल्याला काम करायला सुरुवात करायची. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आता तुमची सिच्युएशन काय माहिती का, तुम्ही त्या काय एकलव्य काय त्याचं कोणीतरी होतं ना महाभारतामध्ये, तुम्हाला माहिती असणार आहे की अभिमन्यू सारखी गोष्ट आहे तुमची, की आता सध्या तुम्ही मध्ये आहात आणि आजूबाजूला आहे सर्वच्या सर्व एक्झाम. हा पण सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. तुम्ही मध्ये आहात, जर तुम्ही डोळे बंद करून जर आता कुठेही दगड जर कधी मारला ना, तर तो दगड लागणार अशा सिच्युएशन मध्ये सगळेच्या सगळे तुम्ही आहात. तर तुमच्यासाठी ही सगळ्यात मोठी प्लस पॉइंट आहे, खूप चांगली गोष्ट तुमच्यासाठी आहे
क्लिअर आहे बिलकुल, हे जरा लक्षात ठेवा. सो घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आता तुमच्याकडे मल्टिपल एक्झाम्स आहेत, खूप सारे एक्झाम्स आहेत आणि तुम्हाला स्वतःचं नॉलेज आता चेक करता येणार आहे. तुम्हाला तुमचा जो स्टडीचा टेम्पो आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा करता येणार आहे. सो देर आर द मल्टिपल एक्झाम्स, खूप सारे एक्झाम्स आता पुढे आहे. याच्या अनुषंगाने तुम्हाला आता प्लॅनिंग करायचं आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या एक्झामचा फॉर्म भरला आहे. या लक्षात, तुमची प्रिपरेशन कधीपासून स्टार्ट आहे, तुम्ही फ्रेशर्स आहात का तुम्हाला 6 महिने 1 वर्ष झालेलं आहे, त्या अनुषंगानं तुम्ही पुढे काम चालू ठेवा. सो बोलू आपण, प्रत्येक गोष्ट बोलायची. आता मी काय केलंय माहिती का, बऱ्याचशा आपल्या बँकिंगच्या एक्झाम मध्ये स्पेशली आपला जो सब्जेक्ट आहे रिझनिंग, तर रिझनिंगचे किती किती प्रश्न किती किती मार्कांना आहे प्री आणि मेन्स मध्ये मी थोडंसं समोर आणलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला थोडंसं डिटेल समजावं. सगळ्यात महत्वाचं, जर आपण जर कधी पहिली परीक्षा पाहिली आयबीपीएस क्लर्कची, तर आयबीपीएस क्लर्कच्या परीक्षेमध्ये लक्षात ठेवा, आयबीपीएस क्लर्कच्या परीक्षेमध्ये 35 प्रश्न येतात प्रीला, 35 मार्कांना 20 मिनिटासाठी. लक्षात. आणि मेन्स मध्ये येतात 50 प्रश्न 60 मार्कांसाठी, वेळ असतो 45 मिनिटांचा. हे सर्व तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं मी रिझनिंगचं बनवलेलं आहे सेम या तत्वावरती तुम्हाला मॅथ्सही माहिती असलं पाहिजे आणि इंग्लिशही माहिती असलं पाहिजे. सगळेच्या सगळे विषय माहिती असले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे आयबीपीएस पीओ. आयबीपीएस पीओ मध्ये आता जस्ट काही चेंजेस झालेले आहेत. सध्या वातावरण वेगळं चालू आहे. या वातावरणाच्या नुसार असं आहे की 35 प्रश्न प्रीला आहेत, मात्र मार्क किती आहेत 40. याचा अर्थ यांच्यामध्ये 5 मार्क वाढवलेले आहेत. किती मार्क वाढवलेत? 5 मार्क्स वाढवलेले आहेत. याच्यावरतून काही गोष्टी आता आपल्या पुढे ठरणार आहेत बरं का लेक्चरमध्ये. 20 मिनिटांना आहे मेन्स मध्ये, जर कधी पाहिलं तर 40 प्रश्न आहेत, 60 मार्कांना, वेळ आहे 60 मिनिटात. क्लिअर आहे बिलकुल. सो या अशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे पुढे एसबीआय क्लर्क आहे, त्याच्यानंतर पीओ आहे, त्याच्यानंतर आरबीआय आहे असिस्टंट, आयबीपीएस क्लर्कच्या एक्झाम आहेत, आयबीपीएस आरआरबी पीओ आहे, आयबीपीएस एसओ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी निवडलेला आहे नाबार्ड. सो बऱ्यापैकी मी एवढ्या एक्झाम्स घेतलेल्या आहेत. या एक्झाम्स मध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळणार आहे की रिझनिंग प्रीला आणि मेन्सला किती किती मार्कांना आहे लक्षात. सो याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे व्यवस्थित राहू द्या. खूप जास्त महत्वाचा डेटा आहे. आय होप की तुम्ही या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये वाचू शकतात. मग आता मेन मुद्दा काय माहिती का, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, सगळ्यात मेन कोणती बघा. मला एक गोष्ट काय सांगायची तुम्हाला की प्री असू द्या की मेन्स असू द्या, अभ्यास तर तुम्हाला सर्वच्या सर्व करावाच लागणार आहे. लक्षात ठेवा, अशी बिलकुल स्ट्रॅटेजी इथं वापरायची नाही की प्रीचे एक्झाम्पल वेगळे आहेत आणि मेन्सचे एक्झाम्पल वेगळे आहेत. लक्षात, भरपूर वेळेला असं होतं की खूप सारे फॅकल्टी सांगतात तुम्हाला की हा प्रश्न प्रीचा आहे, हा प्रश्न मेन्सचा आहे. हा फरक तर असणार आहे, त्याच्यामध्ये फरक आहे नंबर ऑफ लाईन्स मध्ये. जर समजा प्रीचा क्वेश्चन हा एवढा आला तर मेन्सचा क्वेश्चन थोडासा मोठा असतो. जर समजा तुम्हाला रिझनिंगच्या एका पझलला सोडवायला एखाद्या क्वेश्चनला समजा 2 ते साधारणतः 5 मिनिटं लागत असतील, तर तुम्हाला मेन्स मध्ये 5 ते 8 मिनिटं लागतात. सो टायमावरतून ठरतं बरं का. लक्षात ठेवा, टायमावरतून ठरतं की प्रश्न प्रीचा आहे का मेन्सचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रीचा स्टडी वेगळा आणि मेन्सचा स्टडी असा वेगळा, असं तर काही करून आपण अभ्यास करत नाही. सो प्लीज, जर तुम्ही फ्रेशर्स असाल, मला जे लोक आधीपासून अभ्यास करतात 6 महिने 8 महिने, जरी त्यांच्या डोक्यामध्ये गोष्टी क्लिअर नसतील, सो प्री आणि मेन्स याचा फंडा थोडा साईडला ठेवून तुम्हाला बेसिक पासून पूर्णच्या पूर्ण वरच्या लेव्हल पर्यंत अपग्रेड करत चालायचंय स्वतःचा स्टडी. हे जरा लक्षात ठेवा. सो मी काय केलंय, थोडंसं तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी इथे मी आयबीपीएस प्रिलियम्स जो आहे टॉपिक वाईज वेटेज तुमच्या समोर आणलंय रिझनिंगचा. लक्षात, या ठिकाणी मी रिझनिंग बद्दल सगळ्याच्या सगळं तुमच्या डोळ्यासमोर आणलेलं आहे. हे आहे आता आयबीपीएस पीओ. लक्षात, आयबीपीएस पीओचं वेटेज आहे आणि ते पण आहे प्रीचं. मी सर्वांचं नाही घेतलंय, फक्त पीओचं घेतलंय. त्या अनुषंगाने तुम्ही बारीक सारीक गोष्टी पाहू शकता. सो जर आपण जर कधी पाहिलं ना, तर आपण बॅक साईडने जर कधी आलो ना, तर तुम्हाला असं कळणार आहे सगळ्यात पहिलं पझल्स अँड सिटिंग अरेंजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. लक्षात, हा याला तुम्ही स्पेशल मोठा टॉपिक म्हटलं तरी चालणार आहे. लक्षात ठेवा, एक सेक्शन म्हणा तुम्ही त्याला सेपरेट, की हा खूप जास्त महत्वाचा आहे. याच्याशिवाय पास होणं फार मुश्किल आहे. तुम्ही पाहू शकता 2024 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी प्री एक्झाम मध्ये पीओच्या याच्यावरचे 20 ते 23 प्रश्न आलेले होते, दोन्ही मिळून पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. जे लेकरं नवीन आहेत, लक्षात, ज्यांचं आता पदार्पण झालंय आणि ज्यांना असं वाटतं की सर मी आता सध्या बँकिंग मध्ये एंट्री केलेली आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही बँकिंगच्या फील्डमध्ये एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. बँकिंगमध्ये पझलचे एक्झाम्पल आणि सिटिंग अरेंजमेंटचे एक्झाम्पल हे दोन्ही वेगवेगळे असतात. बऱ्यापैकी जर तसं पाहायला गेलं तर सगळे लोक त्याला पझलच म्हणतात,
पण बँकिंग करणारा स्पेशली मुलाला बरोबर कळतं की पझल म्हणजे काय आणि सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय. समजत नसेल तर याच्यातला डिफरन्स जर तुम्हाला समजत असणार आहे तर तुमची गाडी प्रॉपर लाईन वरती चालते राजांनो. सो 2024 मध्ये याच्यावरती आले तुमचे 20 आणि 23 प्रश्न अप्रॉक्सिमेट लक्षात. सो सिलॉजिझमचे किती आहेत? 3 ते 5 प्रश्न आहेत. याच्यावरतून तुम्हाला कळतं की हाय प्रायोरिटी टॉपिक डिसाईड कसे करायचे. लक्षात. इनइक्वालिटी किती आहे? इनइक्वालिटीचे 0 पासून तर 3 पर्यंत, म्हणजे पडला तर काहीच नाही किंवा 3 क्वेश्चन्स वगैरे आलेत. त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंगचा 1 किंवा 5 आहे. याचा अर्थ ऍव्हरेज मध्ये आपण 2-3 उदाहरणं घेतलेत तरी चालणार 24 मध्ये. त्याच्यानंतर वर्ड पेअर फॉर्मेशनचा 1 आहे, तुम्ही पाहून घ्या. अल्फा न्यूमरिक सिरीज हा आलाच नाही हा, लक्षात ठेवा. 2024 मध्ये ऑड वन आउटचा 1 आला असेल, डायरेक्शनचे 3 आले असणार लक्षात. आता डायरेक्शनचे ज्या वेळेला 3 आलेले असणार तर डिपेंड करतं की एक मोठा त्यांनी एखादा एक्झाम्पल दिला असणार आहे त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन्स वगैरे असू शकतात. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन आहे, ऑर्डर रँकिंग आहे. बघा अल्फा बेस टेस्ट आणि नंबर बेस याच्यावरती आलेच नाही. मिसलेनियस वरती किमान 1 क्वेश्चन तरी वगैरे येतो. आता जर तुम्ही बँकिंग मध्ये स्टार्टिंगला आला असाल तर एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये हा एक सेक्शन लक्षात ठेवायचा लक्षात, आणि दुसरा आहे याच्यामध्ये मिसलेनियस. मिसलेनियसचा अर्थ काय तर भरपूर लोकांना कळत नाही की सर मिसलेनियस म्हणजे याच्या बाहेरचे पडणार का. नाही, मिसलेनियस म्हणजे नाही, यांच्यातलेच काही टॉपिकचं कलेक्शन असतं ज्याला मिसलेनियस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल कुठेतरी ऑर्डर रँकिंगचा एखादा कुठला तरी प्रश्न विचारला गेला लक्षात, किंवा कोडिंग डिकोडिंगचा कुठला तरी एखादा क्वेश्चन वगैरे आला, यांना म्हटलं जातं मिसलेनियस. कारण आयबीपीएस काय नवीन टाकेल याचा भरोसा नाही. सो तुम्ही पाहू शकता 2024 आहे, 2023 आहे, 2022, 2021, 2020 सगळ्याच्या सगळ्यांचा वेटेज डोळ्यासमोर आहे. याचा प्लीज तुम्ही स्टडी करावा, यासाठी आणलेला आहे आयतं. तुम्ही जर कधी रॅन्डमली कधी पाहत असाल तर प्रत्येक वेळेला सिटिंग आणि पझलचे एक्झाम्पलचा जो रेट आहे क्वेश्चनचा तो खूप जास्त आहे. सो प्लीज तुम्ही याच्याकडे जरा लक्षात ठेवा की मिनिमम तुम्हाला 20 क्वेश्चन तरी सुद्धा पझल आणि याच्यावरती येणार म्हणजे येणारच. म्हणून आम्ही सर्वच्या सर्व लोक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याची प्रॅक्टिस करावीच लागणार. लक्षात. पाहूया आपण अजून खूप साऱ्या गोष्टी बोलायच्यात. हा झाला पीओच्या प्रीचा. पहा बरं का, आता या ठिकाणी आहे आयबीपीएस पीओच्या मेन्सचा पोर्शन, या लक्षात ठेवा. हा काय आहे? हा आहे मेन्स. आता मेन्स मध्ये काय आहे सगळ्यात पहा. पुन्हा मेन्स मध्ये जर कधी पाहायला गेलं तर मेन्स मध्ये एक गोष्ट ऍड होते की जी प्रीला नसते, ज्याला म्हटलं जातं क्रिटिकल रिझनिंग. काय म्हटलं त्याला म्हटलं जातं क्रिटिकल रिझनिंग असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज अ क्रिटिकल रिझनिंग. ठीक आहे. सो सिटिंग अरेंजमेंट काय आहे? सिटिंग अरेंजमेंटचे मागच्या वर्षी 20 क्वेश्चन्स होते विथ पझल, दोघांची मिळून 20 क्वेश्चन्स वगैरे होते. क्रिटिकल रिझनिंगचे किती क्वेश्चन्स होते? 6 ते 8 होते, लक्षात ठेवा. डेटा सफिशियन्सी हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रकार आहे, हा सुद्धा जास्त महत्वाचा. याचे 3 होते, डायरेक्ट रॅन्डमली 3. तुम्ही पाहू शकता की ऍव्हरेज मिनिमम 3 क्वेश्चन्स तरी तुम्हाला टाकले जातात. आता तुम्हाला याच्यामध्ये हा सेन्स असला पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही लोक अभ्यास करतायत ना तर त्यावेळेला आपण फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, तर तुम्हाला ही मेंटॅलिटी असली पाहिजे की डेटा सफिशियन्सी जो आहे म्हणजे इन्फॉर्मेशन देतील आणि विचारतील का रे बाबा याचा आन्सर काढण्यासाठी डेटा हा सफिशियंट आहे का, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. सो हा महत्वाचा. हा स्पेशली कुठे विचारतात? ब्लड रिलेशनला विचारला जातो. कुठे विचारतील? ब्लड रिलेशनला आहे, इनइक्वालिटीच्या कंपॅरिझनला आहे, स्पेशली टॉपिक मध्ये, किंवा ऑर्डर आणि रँकिंग आहे, किंवा डायरेक्शन टेस्ट आहे, त्या ठिकाणी याचे एक्झाम्पल विचारले जातात. त्याच्यानंतर आहे कोडेड डायरेक्शन, लक्षात. ओके, कोडेड डायरेक्शन म्हणजे डायरेक्शनचा आहे. पाहून घ्या 2024 ला. 2023 ला तर यांच्यावरती क्वेश्चन्सच नाही आलेत, मात्र तुम्हाला जास्तीत जास्त डेटा सफिशियन्सी वरती क्वेश्चन आलेले आहेत. हा पॅटर्न तुम्हाला एक गोष्टी सांगतो की तुम्हाला काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचंय. सो आय होप सो की तुम्हाला बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत तर या समजत असाव्यात. क्लिअर आहे बिलकुल. हा, मग आता सगळ्यात महत्वाचं आपण पुढचं पाहूया. मला काय सांगायचं. सो आपण प्रीचा कट ऑफ पाहिला, आलं लक्षात. मी तुम्हाला प्री बद्दल सांगितलं, आता मी तुम्हाला कशाबद्दल सांगतो आहे? मेन्स बद्दल सांगतोय. क्लिअर आहे बिलकुल. प्री पण सांगितलं आणि काय सांगितलं? मेन्सही सांगितलेलं आहे. सो या दोन्ही गोष्टींचा प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तर तो काढून ठेवा. या दोन्ही गोष्टींचा स्क्रीनशॉट कृपा करून तुम्ही काढून ठेवा, लक्षात. कारण या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. ज्या वेळेला तुम्ही लोक स्टडी करणार ना तर तुम्हाला त्यांच्यातला डिफरन्स कळाला पाहिजे. क्लिअर आहे बिलकुल. सो त्याच्यानंतर एक प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं स्पेशली जो येतो, आणि जो येतो मित्रांनो मशीन इनपुट मध्ये. कुठे येतोय? मशीन इनपुट, लक्षात. हा एक आहे ज्याला म्हटलं जातं मशीन इनपुट. हा स्पेशली येणारा जो टॉपिक आहे तर हा आहे मेन्स मध्ये येणारा, लक्षात. हा कुठे येतो? मेन्स मध्ये येतो, लक्षात. हा सगळ्यात महत्वाचा. सो काही बारीक सारीक गोष्टी आहे की ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या.
पझल तर झालं, मात्र या ज्या 3 गोष्टी आहेत आणि ही जी गोष्ट आहे यांच्याकडे प्लीज व्यवस्थित जरा लक्ष द्या. ठीक आहे, चला मला असं वाटतं की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी स्वतः पाहू शकतात, यांच्यावरती वेळ नाही घालवत, पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचं काय, त्याचा कट ऑफ किती होता. आलं लक्षात, कट ऑफ कडे आपण लक्ष देऊया. बघा कट ऑफ काय आहे. सगळ्यात महत्वाचं आपण पहिला कट ऑफ पाहूया प्रीचा आणि त्याच्यानंतर आहे मेन्सचा. आलं लक्षात, पहिले प्रीचा कट ऑफ, त्याच्यानंतर मेन्सचा कट ऑफ. जर तुम्ही कधी पाहिलं तर 2024 मध्ये, म्हणजे याचा अर्थ मागच्या वर्षी, रिझनिंगचा जो कट ऑफ आहे, लक्षात ठेवा, रिझनिंगचा कट ऑफ किती होता पहा बरं का. जनरलचा म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर कट ऑफ होता तुमचा 6.75. 6.75 मार्क मिळाले तर तुमचं रिझनिंग जे आहे तर ते तुमचं क्वालिफाय होतं आरामात. आलं लक्षात. त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर फक्त 2.5 मार्कांचा कट ऑफ आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये कधी असाल तर फक्त 2.5 मार्कांचा कट ऑफ आहे. 2.5, बाकी काहीच पाहायचं नाहीये. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, बिकॉज ऑफ तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे की अरे हा, आम्ही एवढा विचार नाही करत. याला म्हटलं आता थोडं डीपली अनालिसिस हे तुम्ही पण करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे बिलकुल. सो रिझनिंगचा हा कट ऑफ आला तुमचा 6.5 मार्क किंवा 7 मार्क तरी तुम्हाला लागतात. आता हे तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला 7 मार्क कसे काढायचे. आलं लक्षात. आणि कॅटेगरीमध्ये असाल तर फक्त 2.5 मार्कांचा कट ऑफ आहे. आलं लक्षात, पूर्ण 3 सुद्धा नाही येत ते. हाच कट ऑफ जर कधी मेन्सला कधी पाहिला आपण तर जरा लक्षात ठेवा, रिझनिंग अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड. आता याच्यानंतर हा शब्द तुम्हाला दिसणार नाही, कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड नावाचा. हा का नाही दिसणार, कारण आयबीपीएस ला पण या गोष्टी बऱ्यापैकी जाणवत असतील की आपण नाव तर टाकलंय कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड, मात्र कॉम्प्युटर बद्दल आपण काहीच नाही विचारत. आपण कॉम्प्युटर बद्दल काहीही विचारत नाही. त्याच्यामुळे बहुतेक आता इथून पुढे तुम्हाला रिझनिंग हेच नाव दिसण्याची जास्त शक्यता आहे. बघा, जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर 5.75 आहे मेन्सला. आलं लक्षात. आणि जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 2.75 आहे. म्हणजे जवळपास जर कधी पाहिला, जवळपास, तर थोडाफार कट ऑफ सारखा आहे. तुम्ही 7 पकडून चला प्रीला. आलं लक्षात. जर तुम्ही कधी पकडलंय तर तुम्ही 7-7 धरून चला आणि 5-5 धरून चला. सो इथं तुमची बनते स्ट्रॅटेजी की तुम्हाला हे मार्क आणायचे कुठून आहेत. सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे जर अॅक्युरसी असेल, इफ यू हॅव अॅक्युरसी, तर याचा अर्थ 2 गोष्टींमध्ये खेळ केला जातो. सगळ्यात पहिला खेळ काय की सर मला सब्जेक्ट क्वालिफाय आधी करायचा. मग विचार करा, जर असे किमान 10 क्वेश्चन जर तुम्हाला माहिती असेल की सर हे मला चांगले जमतायत, राजा तुझा सेक्शन, तुझा तू तो सब्जेक्ट क्वालिफाय केला ना. आलं लक्षात. सेक्शन तर तू क्वालिफाय केला आणि त्याच्यानंतर फक्त ओव्हरऑलचा विषय राहिला आता. आलं लक्षात, असं आहे. सो हा झाला प्रीचा कट ऑफ आणि हा झाला मेन्सचा कट ऑफ. थोडं जर कधी आपण पुढे कधी पाहिलं तर मग आता सगळ्यात महत्वाचं हा आहे ओव्हरऑल कट ऑफ. हा काय आहे, आयबीपीएस पीओचा प्रिलियमचा ओव्हरऑल कट ऑफ. जनरलचा किती होता पहा, 48.50. जनरलचा किती होता, 48.50. आलं लक्षात. हे प्री साठी. बाकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला दिसतात. आणि जर आपण मेन्स बद्दल जर कधी विचारला तर मेन्स मध्ये किती आहे, 66.50. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात जास्तची तुम्हाला डेअरिंग आणि ताकद लावायची ती कुठे लावायची, मेन्स मध्ये लावायची. आलं लक्षात. आणि या मेन्स मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असणार आहे तर तुम्हाला 2-4 गोष्टी आल्याच पाहिजे चांगल्या. एक पझल आहे, एक सिटिंग अरेंजमेंट आहे राजांनो, दुसरा आहे क्रिटिकल रिझनिंग आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे मशीन इनपुट आणि आउटपुट आणि पुढचं आहे DS डेटा सफिशियन्सी. हेच असे आहेत की जे तुम्हाला तुमची नैया पार करून देणार मेन्स मध्ये. क्लिअर आहे बिलकुल. हा, भरपूर लोक क्रिटिकल रिझनिंग कडे लक्षच देत नाहीत, त्यांना माहितच नसतं की हे नेमकं काय आहे म्हणून. त्याच्यावर पण बोलू आपण. आता सगळ्यात महत्वाचं, मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी बोललो. आता मला तुम्हाला पुन्हा काय सांगायचंय की ज्यांना ज्यांना माहिती असेल नसेल तर व्हर्बल रिझनिंग मध्ये तुम्हाला एवढा सेक्शन्स आहे. आता मेन म्हणजे काय, हा जो दिसतोय ना तुम्हाला, जसं इनइक्वालिटी आहे, ऑर्डिनरी रँकिंग, कोडिंग डिकोडिंग, अल्फान्यूमरिक, सिलॉजिझम, डायरेक्शन. आलं लक्षात. हे असे सब्जेक्ट आहेत तुमचे की याच्यामध्ये बिलकुल चुका होता कामा नये. हे तुम्हाला 100% शुअरिटी मध्ये जमलेच पाहिजे, आलेच पाहिजे. तुमच्यातला एकही विद्यार्थी असा नसावा की हे सर मला जमणार नाही. जर तुम्ही आता एक्झाम द्यायला जात असणार आणि जर तुम्ही 6 महिने 1 वर्षापासून जर कधी अभ्यास करत असणार, मी जर तुम्हाला कधी एखादा क्वेश्चन दिला सिलॉकचा, करेक्ट आलाच पाहिजे. त्यावेळेला असं म्हणून नाही चालणार की सर माझा हा कन्सेप्ट शिल्लक राहिलाय, राजा आता ही वेळ नाहीये, आता हा तो टायमिंगच नाही, तुला ते आलंच पाहिजे. म्हणून तुला काम करायचं अॅक्युरसीवरती. तू जेवढंही करणार तर ते क्लिअर कट आलं पाहिजे, एकदम डॉट आलं पाहिजे. आलं लक्षात. ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट डॉट शिकायचा प्रयत्न करता, थोडं त्याच्यामध्ये डीप उतरणं गरजेचं आहे, पसरायचं नाही, लक्षात ठेवा.
डीप मध्ये खाली उतरा आणि चेक करा. जे जे नाही जमत ते कोण शिकवू शकतं तुम्हाला, कोणती फॅकल्टी, कोणता मित्रमैत्रीण, कोणाकडे जाऊन मी ते समजून घेऊ. जगामध्ये भरपूर प्रकारचे लोक आहेत, तुम्हाला कोणाचं ना कोणाचं शिकवणं समजेल. माझं कळालं माझं, लोकांचं कळालं लोकांचं, कोणाचं कळालं कोणाचं, पण तुम्हाला टॉपिक क्लिअर करूनच परीक्षेला जायचंय, लक्षात ठेवा. आलं लक्षात. जर तुम्हाला इनइक्वॅलिटी, ऑर्डर, रँकिंग हे बरेचसे टॉपिक जर येत असेल तर पुढच्या वेळेला यांना डायरेक्ट खोडून टाकायचं. खोडून. कोणी विचारलं का रे का खोडलं, जमतात रे, जमतात. म्हणजे हे असे जमतात की जो पेपर सेटर त्याला जे जमतात तेच मला जमतं, या मेंटॅलिटी मध्ये राहा, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्याच्यानंतर महत्वाचं आहे ब्लड रिलेशन. मी यांना थोडं साईडला ठेवतो कारण ब्लड रिलेशन मध्ये पुन्हा पझल वगैरे येतात, थोडंसं प्रॅक्टिसची गरज राहणार. आलं लक्षात. आता हे तर जमलेच पाहिजे. तुम्हाला कशा कशामध्ये थोडंसं चान्सेस मिळू शकतात. ब्लड रिलेशन झालं, मशीन इनपुट आउटपुट, डेटा सफिशियन्सी मी जसं आता सांगितलं, आणि हे दोन यांना तर चॅलेंजेस नाहीयेत, हे आलेच पाहिजे. यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक काम करायचंय, प्रॅक्टिस करायची. जर तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्ही आता सुरुवात कधी केली असणार आहे, तर प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टाइप्स वरती काम करायचं आहे. कशावरती काम करायचं आहे? टाइप्स. पझलचे किती टाइप्स आहेत, आलं लक्षात. सेटिंग अरेंजमेंटचे किती टाइप्स आहेत, तुमच्याकडून प्रत्येक टाइपचे क्वेश्चन सुटतायत का? एका एका टाइपचे मिनिमम 5 ते 10 पझल तुम्हाला सोडवायचे एका एका टाइपचे. जर तुम्ही 5 ते 10 एक्झाम्पल जर कधी सॉल्व्ह कधी केलेत, एक गोष्ट घडणार जी चांगली, चुका होतील. किती भारी गोष्ट आहे. या चुका परीक्षेत होण्याच्या आधी जर या चुका जर आत्ताच्या आत्ता जर तुमच्या डोळ्यासमोर झाल्या तर हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. तुमच्या मेंदूला सांगा की राजा, या ज्या चुका तू आत्ता करतोयस, या चुका तुला परीक्षेला करायच्या नाहीये, त्यांच्यावरती काम करायचं आपल्याला, लक्षात. मग सगळ्यात महत्वाचं टाइप्स वरती काम करा. दुसरं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करताना जेवढ्या चुका झाल्यात जर जमलं तर ते लिहून ठेवा, किंवा ज्याच्यावरती प्रॅक्टिस करतात तर त्या नोटबुक सुद्धा सांभाळून ठेवा. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हा, क्लिअर बिलकुल. सो टाइप झालं, प्रॅक्टिस झालं. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला एक काम करायचंय. काय? छोटंसं, तुम्हाला सध्या वेळेवरती बंधन ठेवायचं नाही. एका पझलला 10 मिनिटं लागू, अर्धा तास लागू की 1 तास लागू द्या, हरकत नाही. सवय नाही म्हणून वेळ जाणार, हळूहळू वेळ कमी कमी होत जाणार. जिथं 30 मिनिटं लागले तिथं 15 मिनिटं लागतील, लक्षात. जोपर्यंत तुमच्या डोक्यातून त्या सब्जेक्टचा कचरा बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुमची क्लॅरिटी आणि अॅक्युरेसी येणार नाही. एकदा का तुमच्यामध्ये अॅक्युरेसी आली त्यावेळेला आपण वेळेवरती काम करायचं, टाइमावर. क्लिअर आहे बिलकुल. हे एक्झाम्पल सोडवताना, पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे एक्झाम्पल सोडवताना एक छोटंसं काम करायचंय. काय काम करायचंय? तुम्हाला नोटेशन व्यवस्थित पाहिजेत. एक क्वेश्चन अशी तयारी करा की एक क्वेश्चन एकदाच वाचावा लागणार, असं काहीतरी डोकं लावा की एक क्वेश्चन एकदाच वाचावं लागणार. लिहिण्याची पद्धत बनवा, व्यवस्थित पद्धतीने जा. दुसरं, जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त जर कधी तयारी करत असणार, सगळ्यात महत्वाचं मग तुम्हाला काम करायचं राजांनो व्हेरिएशन वरती. लक्षात. तुम्हाला काम करायचं आहे अॅक्युरसी तालीम, त्याच्यानंतर तुम्हाला काम करायचं आहे टाइमावरती. 3 गोष्टींवरती तुम्हाला काम करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला द्यायच्यात मॉक. तुम्हाला काय द्यायच्यात? मॉक. सब्जेक्टच्या मॉक राहतात, लक्षात ठेवा. प्रत्येक स्वतंत्र टॉपिकच्या मॉक टेस्टही उपलब्ध आहेत मार्केटमध्ये आणि सर्वांच्या एकत्र सुद्धा आहे. सो तुम्ही जो टॉपिक सोडवला किंवा तुम्ही ज्यांच्याकडून शिकलात, आलं लक्षात, तर ते किती परिपूर्ण आहेत तुम्ही स्वतः सुद्धा या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी मॉक सोडवायचे आहेत. शिकवणारा शिक्षक जी होतो ना, शिकवणार, लक्षात ठेवा. मात्र प्रत्येक गोष्ट कधी कधी कव्हर होत नाही, ज्या कव्हर होतात मॉक मधून, लक्षात ठेवा. सो मॉक टेस्ट द्याव्याच लागतील आणि ही गोष्ट डेलीची असली पाहिजे. ही गोष्ट कशी असली पाहिजे? डेलीची. जर डेली मॉक जर कधी दिलं तर परीक्षेच्या ऍट द लास्ट असं फिलिंग आलं पाहिजे की हे तर माझं रोजचं काम आहे, मी रोजचेच कामं करण्यासाठी आलेलो. याच्याने जो फिअर फॅक्टर आहे सराउंडिंगचा, एक्झामचा, तो कमी होईल आणि प्रोग्रेस वाढण्याचे चान्सेस राहतील. सो सगळ्यात महत्वाचं हा सेक्शन असा आहे की हा तुमचा आहे स्पेशली मेन्सला. आलं लक्षात. हा कशाला आहे? हा आहे मेन्सला. भरपूर मुलांना मी असं पाहिलं आहे की ते क्रिटिकल रिझनिंग कडे पूर्णतः निग्लेक्ट करतात. त्याचे काही कारण आहेत. प्लस की भरपूर ठिकाणी ते पाहिजे त्या लेव्हलला नाही होत, हा एक पहिला प्रकार आहे. आणि दुसरं, त्याचं एवढं पॉप्युलर म्हणजे तो एवढा असा नावाजलेला मार्केटमध्ये नाही दिसत, लक्षात ठेवा, जेवढं पझल आहे, जेवढं बाकीच्या आहेत. सो गोष्टी जर कधी पाहिल्यात तर सर्वच्या सर्व सोप्या आहेत. सिलेक्टेड टॉपिक आहेत, याची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, हे करावंच लागणार. प्रॅक्टिस करा, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी होतील. तुम्हाला वाटलं की याच्यावरती सेशन्स घ्यायचंय का, तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा, आपण जरूर याच्यावरती सेशन स्टार्ट करूया. सो मेन्स मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, डेटा सफिशियन्सी आहे, मशीन इनपुट आउटपुट आहे,
आलं लक्षात. आणि क्रिटिकल रिझनिंग आहेत 1 2 3 4 5, हे 5 टॉपिक तुम्हाला स्पेशली कुठे विचारतील, मेन्सला विचारणार. ठीक आहे. सो मी बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की मी कव्हर केल्या तुमच्यासाठी. काही डाऊट्स असतील तुम्ही मला विचारू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, जसं मी सुरुवातीला एक गोष्ट बोललो होतो बघा, मी काय काय बोललोय तुम्हाला. याच्यामध्ये आपण काही गोष्टी केल्यात. हे सांगितलं, टॉपिक वाईज सांगितलं, स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग बद्दल आता मी बोलतोच आहे तुमच्याशी. आता बँक एक्झामच्या तयारीचा इतर एक्झामला फायदा होतो का? हो, डेफिनेटली. बघा, जर तुम्ही बँकेची जर कधी प्रिपरेशन जर कधी करत असाल तर तुम्हाला मल्टिपल वर्षाकाठी 25 ते 30 परीक्षा देता येण्यासारख्या खूप साऱ्या अशा एक्झाम्स आहेत की ज्यांचा सिलेबस हा डायरेक्ट बँकिंगला इक्विव्हॅलंट आहे. जसा MBA सीईटीचा आहे, लक्षात ठेवा. MH लॉ सीईटीचा आहे, क्लॅटचा आहे, लक्षात, आयलेटचा आहे. सो देर आर द सो मेनी. किंवा तुम्ही एखादी झॅटची एक्झाम देत असणार त्याला सुद्धा आहे. सो भरपूर साऱ्या परीक्षा आहेत. इव्हन काय मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जर कधी आपल्याला कॅम्पस रिक्रुटमेंट टेस्ट द्यायची तो सुद्धा आहे. याचा अर्थ जर मी याच्यावरती बोलायचं झालं तर तुम्ही इथं जे शिकतायत तर ते 60 ते 80% डायरेक्ट इक्वल आहे, ज्याला म्हटलं जातं बेसिक फाउंडेशन. ज्याला काय म्हटलं जातं? ज्याला म्हटलं जातं बेसिक फाउंडेशन. क्लिअर आहे बिलकुल. सो होप सो तुम्हाला या गोष्टी आल्या पाहिजेत. महत्वाचा मुद्दा, आता सर बुक्स कोणते घ्यायचे? एकदम सिंपल फंडा आहे. बुक्स घेत असताना 2 गोष्टी आहेत. पहिलं, जर तुम्ही आता सुरुवात जर कधी केली असणार, इफ यू आर बिगिनर, तर तुम्हाला एक काम करायचं साधं, असं बुक्स परचेस करा की ज्याची लँग्वेज तुम्हाला समजणार. आलं लक्षात. बिलकुल आपल्या मित्राला कॉपी करण्याचं काम नाही. सगळ्यात महत्वाचा जो हर्डल आहे आपल्यासाठी तर ते आहे लँग्वेज. आपल्याला लँग्वेज नाही कळत. आलं लक्षात. मग महत्वाचं आहे कठीण एक्झाम्पल सोडवायचे नाहीत. आलं लक्षात. कठीण मटेरियल घ्यायचं नाही. छोटे हलके फुलके एक्झाम्पल सोडवायचे. हे हलके फुलके एक्झाम्पल तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात, मोटिवेट करतात. आणि बारीक बारीक हेच हलके फुलके एक्झाम्पल पुढे एकत्र येतात आणि प्री नंतर मेन्स एक्झाम्पल बनवतात. सो वर्क ऑन द फाउंडेशन. आलं लक्षात. याच्याकडे जरा लक्ष द्या. सो मी बुक्स वरती प्रेफर करेन की जर तुम्ही स्पेशली बँकिंगची तयारी करतायत, स्पेशली बँकिंगची, तर मला असं वाटतं की तुम्ही रिझनिंगसाठी एक अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे, सिवालीचं. अरिहंत पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, सिजवाली म्हणून लेखक आहे. आलं लक्षात. त्यांचं घेऊ शकतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये BSc पब्लिकेशनचं पण एक पुस्तक आहे ज्यांचं नाव आहे के कुंदन. तुम्ही यांचंही पुस्तक घेऊ शकतात. यांच्यामध्ये एक खासियत आहे, पझलसाठी वेगळं पुस्तक आहे, आलं लक्षात, आणि अनालिटिकल रिझनिंगसाठी वेगळं पुस्तक आहे. मार्केटमध्ये जा, स्वतः चेक करा, पुस्तकं बघा, अर्धा तास थांबा, एक एक गोष्ट चेक करा आणि बघा तुम्हाला लँग्वेज कळते का. याच्यानंतर पुस्तक घ्या. हे पुस्तक म्हणजे शेवटचं नाही, हे फक्त प्रायमरी आहे आपल्यासाठी. जर तुम्हाला या गोष्टी जमल्या असतील तर याच्यानंतर डायरेक्ट मॉक टेस्ट सोडवायच्यात, मॉक टेस्ट. आणि जेवढं झालं तेवढं ऑनलाईनचं मटेरियल वापरा. गाईडली आहे, टेक्स्ट बुक आहे, आलं लक्षात, बँकर्स अड्डा आहे, अड्डा 247 आहे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की त्या वापरा. आणि जमलं तर मॉक देत राहा. तुम्हाला एकच गोष्ट बाहेर काढणार आहे ती म्हणजे मॉक टेस्ट. सो अलॉंग विथ धिस सगळ्यात महत्वाचं अपकमिंग एक्झाम मध्ये आता मला असं वाटतं की FCIच्या जागा येऊ शकतात, त्याच्यानंतर नाबार्डच्या जागा येऊ शकतात. FCI आहे, नाबार्ड आहे. आता IBPS ESO ची एक्झाम आली होती. आता मला असं वाटतं की पुढच्या वेळेला काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये एक एक्झाम येऊ शकते. SBI ESO सुद्धा राहिलेला आहे. SBI ची ESO ची सुद्धा जी व्हॅकन्सी आहे तर ती येण्यामध्ये असू शकते. चला, आता सगळ्यात महत्वाचं हे तर सर्व झालं. लास्ट मध्ये एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा बरं का. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची, आपण बॅच लॉन्च करतोय बाळांनो, लक्षात ठेवा. आपली बॅच लॉन्च होते उडान नावाची, जी बॅच आहे 21 ऑगस्ट रोजी. आपली जी बॅच आहे तर ती बॅच आहे 21 ऑगस्टला आपण बॅचेसचं ओपनिंग करतो आहे. लक्षात, बरेचशा विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा एनरोलमेंट करावं, कारण मार्केटमध्ये जर कधी पाहिलं आपण तर बँकिंगच्या कोणत्याही कोर्सची जी फी आहे तर ती मिनिमम 12,000च्या पुढे आहे. लक्षात ठेवा, 12,000च्या पुढे आहे. मात्र सध्या आपण आता इग्नाइट बँकिंग मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्या जोशमध्ये सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, ज्या कारणांसाठी इग्नाइट फेमस आहे लक्षात ठेवा, तर त्या कारणाला अनुसरून आपण जी फीज आहे तर ती एक नाममात्र फीज ठेवलेली आहे. 999 ही फीज आहे तुमची पहिल्या बॅच साठी. पुढच्या बॅचेसचं माहिती नाही, मात्र या बॅच साठी फीज आहे 999. याच्यामध्ये तुम्हाला प्री होणार, याच्यामध्ये तुम्हाला मेन्स होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जाणार. याच्यामध्ये आम्ही 4 फॅकल्टी आहोत. नरेंद्र सर आहे, मी आहे, मकरंद सर आहे आणि अमोल गाडेकर सर आहे. अतिशय पॅशनेट असा सब्जेक्ट याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. सो
याचे काय आपण बॅचेसचे फ्युचर्स काहींचं म्हणणं असणार आहे की सर आम्हाला काही फीचर्स वगैरे सांगा. तर मग जे जनरली आहे टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट असणारे जे लेक्चर लाईव्ह आहे ते तुम्ही नंतर रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. त्याच्यानंतर डेली विकली करंट अफेअर असतं आपल्याकडं. द हिंदूचं एडिटोरियल सुद्धा आपल्याकडे दरवेळेला रोज चालू आहे, लक्षात ठेवा, म्हणजे चालतच राहील. इंटरव्ह्यू गायडन्स आहे, प्रॅक्टिसच्या पीडीएफ नोट्स आहे आणि 1-to-1 मेंटरशिप आहे. जर तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकतात. लक्षात, तुम्ही आम्हाला सांगू शकतात. आम्ही सदैव तुमच्यासाठी त्या ठिकाणी उभे आहोत. ठीक आहे. सो याच धर्तीवरती मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. तरी जर तुम्हाला कधी वाटलं की सर हे राहिलं आहे, ते राहिलं आहे, याच्यावरती बोला, त्याच्याबद्दल सांगू शकता का, प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. लक्षात. सो काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. ठीक आहे. आय होप की येणाऱ्या परीक्षांसाठी सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा, आमच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. सो चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. ठीक आहे. सो चलो बाय, थँक्यू.